सारस्वतांनो, आदरणीय लेखक कथाकार वपू काळे यांच्या 92व्या जन्मदिवसानिमित्ताने साहित्य संपदा आयोजित वपूरवाई वपूंच्या 92 कथांचे वाचन या उपक्रमासाठी मी सौरंजना महेंद्र बोरा कविता म्हणजे काय या कथेचे वाचन करणार आहे। माझ्या कथेचे नाव आहे कविता म्हणजे काय। तुमचा माझा परिचय नसताना तुम्हाला माझा सल्ला घ्यावा असं वाटलं, ह्याचा मला आनंद वाटला। सल्ला हा नेहमी देण्यासाठी आणि घेण्यासाठी असतो, ऐकण्यासाठीही असतो असं मी मानित नाही। तुम्हाला काय जातंय सांगायला, माझ्या जागी जर तुम्ही असतात तर वगैरे वगैरे सांगून दिलेला सल्ला योग्य होता, पण त्याप्रमाणे वागणं अशक्य होतं हेच नंतर पटवलं जातं। माणूस नेहमी समान धर्मियाच्या शोधात असतो, स्वतःच्या मनोवृत्ताची जोपासना करणाऱ्याचा त्याला आधार वाटतो आणि त्याच वेळेला या परिस्थितीतून आपल्याला कोणीतरी मुक्त करावं असे त्याला वाटत असतं। कथाकथन स्पर्धेच्या वेळी कोणीतरी केव्हा तरी मी कोणती कथा निवडू असं विचारित येतो, तेव्हा मी त्याला म्हणतो तुझ्या वृत्तीशी मिळती जुळती कथा निवड हे प्रथम सांगतो। तेव्हाही मजेदार अनुभव येतात। दलितांना वाजवीपेक्षा जास्त गोंजारण्याचं राजकारण अनेक वर्ष चाललेलं आहे। शहरातल्या तरुणांना खेड्यात जाण्याचं आव्हान करण्यात येतं, पण सचिवालयाची एखादी इमारत काही दुष्काळग्रस्त तालुक्यात बांधली जात नाही, कारण मग दुष्काळाचं खरं खुरं निवारण करावं लागेल। त्या स्टाईलवर ग्रामीण कथा निवडली की हमखास बक्षीस मिळेल असा ठाम विचार करून स्पर्धक माझ्याकडे येतात। ह्याचं कारण मिराजदार पाटील यांच्या रेडीमेड कथा फास्ट फूड प्रमाणे हाताशी असतात। अस्सलचा व्यासंग न करता केवळ नकलेचा संघ ढाल मिळून द्यायला पुरेसा असतो। थोडं विषयांतर झालं तरी सूत्र तेच आहे, तुमच्या मूळ वृत्तीशी तुम्हाला मिळणारी नोकरी जुळते का ते बघा। तुम्हाला प्रवासाची अजिबात गोडी नसली तरी तिकीट कंडक्टरची नोकरी स्वीकारा असं मी कसं सांगू। या नोकरीत आपला कवितेचा छंद जोपासला जाणार नाही असं तुमचं म्हणणं। प्रतिभेचं लेणं लाभलेल्या माणसाची निर्मिती त्याच्या व्यवसायावर अवलंबून असते का? मला तर वाटतं तुमच्यासारखा कविमनाचा माणूस तिकीट कंडक्टर झाला तर कित्येक प्रवाशांना सुसह्य वाटेल। सुमारे 7-8 वर्षापूर्वीची गोष्ट, कदाचित त्याहून जास्त वर्ष पण लोटली असतील, कारण प्रवासात माझ्याजवळ ज्या वेळेला जी वही होती तिची पाने पिवळी पडली आहेत, त्या वहीच्या बिजाग्र्याही खिळखिळ्या झाल्या आहेत। नक्कीच जास्त वर्ष झाली बरं का, कारण त्यानंतर आपटे जेव्हा माझ्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले ते 82 साली। त्याच कार्यक्रमाच्या वेळी त्यांनी मला जे पत्र दिलं त्याच्यावर 4 सप्टेंबर 82 तारीख आहे, म्हणजे त्यांची माझी पहिली भेट नक्की 76 ते 78च्या दरम्यान असावी, कारण त्या सुमारास माझे सोलापूरला वारंवार कार्यक्रम होत असत। असंच एक परतीचा प्रवास, आस्मादिकांच्या वेटिंग लिस्टवर नंबर परतीच्या प्रवासात बर्थ मिळायलाच हवाच होता। दुसऱ्या दिवशी ऑफिस होतं। कंडक्टरच्या हातात पुष्कळचं भवितव्य अवलंबून गाडी थांबता क्षणी सगळे पॅसेंजर हर हर महादेव म्हणत धावले। कंडक्टर खाली उतरले आणि त्यांनी माझ्याकडे पाहिलं। लक्ष कसं गेलं कोणास ठाऊक, तो तेथूनच ओरडला, वपू तुमचा बर्थ आहे, सावकाश या। माझा जीव प्लॅटफॉर्मवरनं पडला होता तो डब्यात पडला। नॉर्मली तिकीट कंडक्टर की ते शर्मा, गुप्ता, पिंटो, गुलाटी, संदानी वगैरे रांगेतले असतात, तेव्हा एका मराठी लेखकाला ओळखणारा देवदूतच म्हणावं लागेल। युनिफॉर्ममध्ये भेटेल हे कसं शक्य आहे? मी मग आरामात निरोप द्यायला आलेल्या माणसाशी गप्पा गोष्टी करीत गाडी पकडली। सगळ्या पॅसेंजरची व्यवस्था करून गप्पा मारायच्या इराद्याने तो माझ्या शेजारी येऊन बसला। मी चेहऱ्यावरून माणसाला ओळखतो आणि सहसा माझा तो अंदाज चुकत नाही। मी त्या पॅसेंजरला डायरेक्ट नावाने हाका मारतो, ते चपापतात आणि सुकावतात। आणि तुम्हाला ओळखलं यात तर नवलच नाही, तुमच्या हातात पुष्पगुच्छ होता ना। इतरांना कसं ओळखता? चहाची प्रतवारी करणारे टेस्टर असतात, हे ऐकलं आहेत ना? हो, सातत्याने प्रवास करून चेहरेपट्टी आणि आडनाव ह्याचा मी माझ्याशी हिशोब बसवलाय। कसा ते सांगता येणार नाही, कारण तो एक फील आहे। कविता कशी असते? एक फील। गणित तसं असतं ना, एका गणिताचं सगळ्यांचं उत्तर एकच यायला हवं। फॅन्टॅस्टिक। कवितेप्रमाणे माणसांनाही वृत्त असतात, काही ओव्यांसारखी सात्विक वाटतात, काही शार्दूल विक्रीडिता सारखी चढ उतार करतात, काही पॅसेंजर मुक्त छंदासारखे घुसतातच। कविता करता गाडीच्या रिदम प्रमाणे करतो, त्याहीपेक्षा मला कविता बघण्याचा छंद आहे। म्हणजे कविता म्हणजे माणसं। कविता अशी दिसते, मग अहो एका शिल्पकाराने तर त्यावरून पुतळे केलेत। औंधच्या बागेत कधी गेला आहात का?
तिथे तर ऋतूंवर पुतळे आणि कविता केल्या आहेत, त्या खरं तर लिहून द्यायच्या होत्या, पण जमलंच नाही. पण काळेसाहेब, त्यातल्या वसंत आणि हेमंत ऋतूवरील कवितांना मी काव्यातूनच उत्तर दिलं बरं. तुम्हाला ह्या कविता मी आत्ता देऊ शकतो, प्लीज द्या ना, मी म्हणालो. एक अट, तुमची ती उत्तरे तुम्ही मला दिली पाहिजेत. जरूर जरूर, मी देईन. आम्ही कविताची देवाणघेवाण केली. तो प्रवास एखाद्या गाण्यासारखा संपला. त्या कंडक्टरचे नाव V.Y. आपटे, मुक्काम सोलापूर. मला कवितेचा छंद आहे म्हणून त्या कविता लिहून पाठवतो. वसंत वसंत वाटे अति गोड साचा, शृंगार केला विविध फुलांचा. वेणीत कानात करीकटीला, गळ्यात दुर्डीत उनेन त्याला. ग्रीष्म घे विंजना वातची उण आला, घे घाम वेणीभर मुक्त केला. त्यागी तसे आवरणासी बाळा, हा ग्रीष्म तापे सुकवी तयेला. वर्षा ऋतू पर्जन्य वृष्टी भिजवी जनाला, निवारिता घेऊन टोपी त्याला. आनंद सर्वा जनतेसी झाला, वर्षा ऋतू उद्भवी सस्यमाला. शरद मोदे करी सुंदर वेश बाला, बंधुसी जैतैसी युवती पतीला. कुरवंडीते कुंकुम लावी भाळी, शरद ऋतूची दसरा दिवाळी. शरद ऋतूची दसरा दिवाळी. शिशिर लोंब्या गवाच्या बहुमोददायी, हुरडा तसा शाळूही शक्तीदायी. काढावया घेऊनी विळ्यासी, बाला तशी ये शिशिर वनासी. हेमंत हेमंत आला तशी थंडी आली, घेऊनी उरणासी निवारी येली. शेकावया शेगडी पेटवली, बाला सुकावे बहुशोभविली. त्या ह्या कविता अर्थात त्या शिल्पाबरोबर त्या वाचायला हव्यात. दगडातून कोरलेल्या त्या मूर्ती, पण वर्षा ऋतूतील ती बाला ओली भिजलेली नव्हे, निथळलेली वाटते. आता आपटे त्या वसंत ऋतूतल्या बालेला म्हणतात वसंत. खंत म्हणाला तीच एक दाटे, मज सोबतीला कधी कोण येते. जो भाग्यशाली वरील मजला, घालीन माला क्षणिक त्याला, घालीन माला क्षणिक त्याला. हेमंत परिशेवटी ते तिजला कळाले, परिशेवटी ते तिजला कळाले. ही ऊब आहे जोवरी निखारे, खरी ऊब आहे ससंगतीने, खरी ऊब आहे ससंगतीने. प्रिया तुला हे उमजे कधी रे, प्रिया तुला हे उमजे कधी रे. तेव्हा आणखी काय सांगू. त्या प्रसंगानंतर जवळजवळ 6-7 वर्षांनी आपटे माझ्या कार्यक्रमाला 82 साली आले. समोरासमोर भेट होईल की नाही या शंकेने त्यांनी एक चिठ्ठी आणि कविता करून आणली होती. सोलापूरला कार्यक्रम ठरला तेव्हा मी माझे सगळे ड्रॉवर्स खालीवर करून आपट्यांच्या कविता शोधून त्यांना पत्र पाठवलं होतं. ते कार्यक्रमास पत्नीसह आले. त्यावेळी ते सेवानिवृत्त झाले होते. मुलांची शिक्षण संपून संसाराला प्रारंभ झाला होता. एका मुलाला ऑटो रिक्षा घेऊन दिलेली होती. सुखात होते, पण कवितेतनं मला एक खंत होती. आयुष्याच्या उतरंडीवर आज उभा मी असा, आयुष्याच्या उतरंडीवर आज उभा मी असा. न कळत माझा जाईल केव्हा, सांभाळू तो तोल कसा. मरणासाठी जन्म आलो, ठाऊक आहे सत्य मला. साहित्य विना जीवन अपुरे, हीच लागली बोच मला. साहित्य विना जीवन अपुरे, हीच लागली बोच मला. कथा ऐकल्या बरे वाटले, कथा ऐकल्या बरे वाटले. साहित्याचे दर्शन घडले. जपुर्जा नव्हे वपुर्जा, जपुर्जा नव्हे वपुर्जा. हर्षाने मन मोहरले, हर्षाने मन मोहरले. तेव्हा विचार करा. स्वार्थापोटी सांगायचं झालं तर नोकरी स्वीकारा. केव्हा तरी भविष्य काळात मला किंवा कोणाही सारस्वताला बर्थ रिझर्वेशन मिळू शकले नाही तर तुमच्यासारखा कवी मनाचा कंडक्टर रेल्वेत असलेला बरा. कलावंतांना बर्थ देण्याचं पुण्य का डावलता तुम्ही, कलावंतांना बर्थ देण्याचं पुण्य का डावलता तुम्ही. धन्यवाद सारस्वतांनो. वपुचरणी नमन, नतमस्तक होते मी रंजन.